मैत्रिणी निघालो आहोत पिकनिकला. मुलीने एवढा घेतली बॅग, तिची अवस्था बघा. इकडे माझ्याकडे सगळ्यात मोठा अट्रॅक्शन म्हणजे काय सांग? तुझ्या भूतो की तरह भटको मत ना. विलामध्ये आम्ही ते काम करतो. चालू रे. फायनल आयटम जो आहे जेवणाच्या लिस्ट मधला तो आहे हा डेझर्ट. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्राजक्ता स्वागत करते तुमच्या आमच्या चॅनल वरती आणि शेरा सुद्धा स्वागत करते तुमचं. शेरा आता सध्या पाहुण्याच्या मूड मध्ये आहे का ते पण सांगते तुम्हाला. आणि इकडे तुम्ही मला बघू शकता की मी रेडी झालेली आहे. तर रेडी कशासाठी झाली आहे तर आज बऱ्याच दिवसानंतर आम्ही मैत्रिणी निघालो आहोत पिकनिकला. एक शॉर्ट ट्रिप आहे वन डेची. सो त्या ट्रिपसाठी चाललो आहोत आणि ट्रिपमध्ये काय काय गोंधळ घालणार आहोत, कुठे चाललो आहोत, ही सगळी जी माहिती आहे ती घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ जो आहे तो एंड पर्यंत नक्की बघत राहा. आणि आज माझा शेरा जाणार आहे माझ्या भावाकडे. म्हणजे आज त्याला मी स्टे करणार आहे, त्यामुळे ह्याची काळजी जी आहे माझा बारका भाऊ घेणार आहे. त्याने माहित खाल्लं फटके देऊ का तुला. सो आता त्याला आज मी सोडून जाणार आहे. त्याचे लाड करते त्यामुळे तो खूपच लाडात आलेला आहे. तुम्ही बघू शकताय बघा, बायटिंग चालू आहे त्याची, कंटिन्यू बायटिंग करतोय. काय करतो चावतो ते बघा. सो आता शेराला आपण बाय बाय बोलूया आणि निघूया पुढच्या प्रवासाला. स्टे ट्यून. खाली आलाय खाली. सहलीला जायचा सहलीला. तू कुठे निघालाय? कामाला. कसं तोंड झालंय आज. हा, मला सोडून जातो पिकनिकला तेव्हा. काम पण पनवेल स्टेशनला आणि बाकीच्या ज्या 2 मैत्रिणी आहेत त्या तिकडेच भेटणार आहेत आणि तुम्हाला पण त्यांची जी नक्की भेटतील, तुम्हाला पण त्या नक्कीच आवडतील. सो व्हिडिओ जो आहे तो एंडपर्यंत नक्की बघत राहा. बाय. किती वर्षानंतर भेट. फाइनली अबे मेरे मोबाइल को भी चाहता चाहिए. हेलो गाइस, हम लोग आए हैं पनवेल स्टेशन पे विला जाने के लिए और हमने आधा विला तो यहीं पे स्विमिंग पूल हमारा यहीं पे पनवेल स्टेशन पे बन गया है क्योंकि बारिश बहुत जोरदार हो रही है गाइस. क्या रे तू शादी भी तो नहीं हुई अब तक तेरी. बचपन की यादें बचपन में बेचारी को कहते हुए दिखने चाहिए. लोग आइए सर, वेलकम सर. सर ये लीजिए पानी पी लीजिए सर. सर आप कार्ड से पे करेंगे या कैश में पे? का बहिणी पहुंचे की नाही? नहीं ना, 10 मिनट कब से 10 मिनट पहले खत्म ही नहीं हो रहा है.
सो दिस इज द व्ह्यू. हा आहे आमचा विला. इकडे खाली बघता ते स्विमिंग पूल आहे आणि समोरच एक नदी आहे आणि तिकडे बोटिंग वगैरे पण होते. सो दिस इज द ओव्हरऑल लुक. तर आता आपण जाऊया फायनली आपल्या रूममध्ये आणि रूमची टूर तुम्हाला अगोदर देणार आहे, सगळं अस्तव्यस्त होण्याच्या अगोदर. सो चला. सो हा आहे आपला रूम ज्याचं नाव आहे गोल्डन क्राउन. सो नॉक करूया. सो हा आहे आपला रूम आणि डबल सिलिंग आहे वरती, डबल हाईट फॅन्स. इकडे तुम्ही बघू शकता की हा डायनिंग टेबल आहे छोटासा आणि इकडे विंडोज आहेत आणि विंडोजच्या बाहेर व्ह्यू बघू शकता. आता जो आपण व्ह्यू बघितला होता तो पूर्ण एंडपर्यंत व्ह्यू आहे इकडे. सो इकडे टेबल कॉन्सोल सुद्धा आहे आणि ही आहे ऋतुजा. तिकडे आहे ड्रेसिंग टेबल, AC आहे. तिकडे आहे वॉर्डरोब जे आता आम्ही अस्तव्यस्त करणार आहोत. आणि या रूमचं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन म्हणजे काय सांग ऋतुजा? मजाक मत करो यार. सगळ्यात मोठं अट्रॅक्शन आहे हा राऊंडवाला बेड. सो ह्या बेडवरती आज आम्ही 3 देवी मचवणार आहोत पूर्ण रात्र. आणि इकडे अगेन दिस इज अ TV कॉन्सोल, पण ते काय यूज केलं माहीत नाही. रूमची वाईब कशी आहे ओव्हरऑल, है ना? सो खूप असं विंटेज वाईब देतं आहे, खूप रॉयल वाईब देतं आहे. मला हा बेड इतका आवडला आहे ना की आता असं वाटतं की नितीनला सांगावं की घरी पण असंच काहीतरी. वॉशरूम आहे. वाव, वॉशरूम विथ द गोल्डन फिटिंग्स. खूपच लक्झरी रूम आहे रे हा. वॉशरूम मध्ये सगळ्या गोल्डन फिटिंग्स आहे. अगेन गोल्डन फिटिंग. ऋतुजा, भूतों की तरह भटको मत ना. हॅलो गाईस, आम्ही पिकनिकला आलो होतो मैत्रिणी 3 जणी आणि मध्येच मी ॲज युजल विसरून गेली व्हिडिओ काढायचा. आम्ही खूप एन्जॉय केला, फोटोज काढले, जेवण पण झालं आणि आता आम्ही ज्यासाठी आलो इकडे विलामध्ये आम्ही ते काम करतो. काय दाखवू का? आम्ही झोपायला आलो. गुड नाईट गाईज. एंड ऑफ ब्लॉग. आता मस्त पेललंय, सगळ्यांनी खाल्लंय सगळं आणि झोपायची कामं झालं. आम्ही घरी पण झोपतो, आम्ही इकडे पण झोपतो. पैसे आम्ही झोपायसाठीच भरले. 2 महिने प्लॅनिंग करून 4 तास डिस्कशन करून चुकलं. ये रिकॉर्ड हो रहा है स्टिल. चुप रहो.
फाइनल तुम लोग के पास ही नहीं आओगे. 2 महीने अरे चुप रे. 1 eternity later. 2 महिने प्लॅनिंग करून 2 हफ्ते डिस्कशन करून 250 रील पाठवल्यानंतर एवढे पैसे खर्च केल्यानंतर ही आहे आमची रियालिटी. तू पण ये झोप. ये झोप. ही आमची रियालिटी. ओके गुड नाईट बाय बाय. मारे करो. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. तर आता संध्याकाळ झालेली आहे, जवळजवळ 6 वाजलेत संध्याकाळचे. आणि इकडे तुम्ही बघू शकताय आम्ही रेडी झालेलो आहोत बाहेर फोटोशूटला जाण्यासाठी. तर इकडे मी आहे, इकडे राईट साईडला तुम्हाला ऋतू दिसतीये, काहीतरी करतीये. आणि ही आहे श्वेता, जी ऑलरेडी रेडी होऊन फोटोशूटसुद्धा चालू आहे तिचा. सो आता आम्ही रेडी झालेलो आहोत. तिघी अशा दिसतोय काही. सो तिघी अशा काहीशा दिसतोय. आणि आता आम्ही जाणार आहोत बाहेर फोटोशूट करायला, बिकॉज मौसम मस्ताना आयटम नसताना आम्हाला दोघींना तर आहेत बाबा. सो चला भेटूया खाली. डांस आता नहीं. अंबर को प्यासा प्यासा पीछे से ऐसे ऐसे करते तीनों ऊंचे ऊंचे पर्वत चमचमते हैं अंबर को. अब तीनों को तू उसका हाथ पकड़. इधर आ, तुम लोग दोनों सामने आओ. अरे बहनी मेरे पास मूव कर. हाँ. अभी जैसे देखो अकेले को लेकर वैसा. और ऐसा कोई कैमरा उधर अच्छा है लेकिन इसमें पिक्चर्स. हॅलो गाईज, वी आर बॅक. आता झालेली आहे संध्याकाळ म्हणजे रात्रच झाली. 8 वाजलेत आणि इकडे आम्ही परत आउटफिट चेंज केलेला आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत खाली पूलमध्ये. सकाळपासून पूलचे दर्शन घेतलेले नाही आहेत, घेतलेत पण लांबून घेतलेत कारण खूप पाऊस चालू होता. सो आता आम्ही खाली निघालो. बाय गाईज, बाय. आम्ही चाललो फिरायला. प्रत्येक वेळी बाय इज मॅन्डेटरी. सो इकडे तुम्ही बघू शकताय, ही आहे आमची रूम. आणि हा असा काही आहे रात्रीचा विलामधला व्ह्यू. इकडे खाली स्विमिंग पूल आहे जो आपण सकाळी बघितला. आणि तिकडे एक नदी आहे. आणि ही आहे प्रॉपर्टी खरंच खूप सुंदर आहे. आणि ह्या दोघी आहेत माझ्या मैत्रिणी. सो आता आपण जाऊया खाली पूलमध्ये. भाई इन्ना लामा सबरी. ये क्या था? दुनिया से बाहर फेंक देंगे मेरे को लोग. ये एक मुस्लिम कोट था जो मैंने अपने मुस्लिम फ्रेंड से सीखा था. इसका मतलब है कि सबर इज इम्पोर्टेंट. वर्क फॉर मी. हमारे लग बंद कर पटकन. हॅलो गाईज, वी आर बॅक. आता रात्रीचे वाजले आहेत 1:15. इफ यू कॅन सी दिसत नाही आहे पण 1:15 झालेले आहे. आणि आत्ता जस्ट आम्ही जेवलो आहे. खाली पूलमध्ये गेलो होतो मगाशी पण खूप पाऊस होता त्यामुळे रेकॉर्ड नाही केलं काहीच.
मोबाईल सगळे आतमध्ये होते सगळ्यांचे. थोडीफार जी काही क्लिप असेल ती मी अटॅच करीनच ब्लॉगमध्ये. तर बराच क्वालिटी टाईम स्पेंड केला आम्ही तिघींसुद्धा. आणि फायनली रूमवरती आलो, फ्रेश झालो आणि बऱ्याच मस्ती वगैरे झाली. तर त्याच्यामध्ये पण टाईमपास झाला. त्यामुळे आम्ही आत्ता जेवलो आहे, 1 वाजलेत, 1:15 झाला आहे. आणि जेवणाचा व्हिडिओ मी परत काढायला विसरली बिकॉज आम्ही इतकी दंग होतो गप्पा गोष्टी करण्यात. तर आता फायनल आयटम जो आहे जेवणाच्या लिस्टमधला तो आहे हा डेझर्ट गुलाबजाम. तर आता फायनली गुलाबजाम खाणं म्हणजे हा लास्ट कोर्स आहे आजच्या दिवसाचा. आणि उद्या मग ब्रेकफास्ट वगैरे परत चालू होणार आहे. सो आता आम्ही एन्जॉय करतो आणि डिसाईड करतो झोपायचं की चर्चा करायची अजून. सो ब्लॉग जो आहे अजून कंटिन्यू राहणार आहे. सो लेट सी. झोपूया आता, बस झाला. बस झालं. हा, बस. तू झोपून दाखव फक्त. झोपायसाठी आलं, झोपायसाठी पैसे दिले. हाँ पहले तो तू ही सोएगी. दोपहर में कौन सोया था? तेरे पेट पे दोपहर में कौन सोया था? यही सोई थी. यही सोई थी. The next morning. आज जाने जिगर धड़कन का नजर अबे कपर मबे कपर मुझको थोड़े टाइम बेटर उठ गया न सोने दे रही है ना. दोस्तों ना कोई मंजिल है ना कोई साथी है. जाने जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आए आ जिंदगी में आना. के मारो रस्ते भुला दो घर बार के. सूरज डूबा है यार दो घुट नशे के मारो रस्ते भुला दो सारे संसार के. Everything. श्वेता क्या की बता. हाथ बता. लत ये गलत लग गई मुझे. गुड मॉर्निंग गाईज. आमचा आता नाश्ता आलेला आहे. पोहे आहेत, अंडा भुर्जी आहे, चहा आहे. पर ये क्या सीन है अंडा भुर्जी के साथ? ब्रेड कौन देता है भाई? टोस्ट नहीं किया है. पाव रहता है ये. पोहा खा लो गाइस, चाय पी लो गाइस. देखो ना गाइस. पोहे, गरम गरम चहा जी जरा पण गरम नाहीये आणि अंड्याची भुर्जी. मस्तपैकी भिजून आलोय बाहेर पावसामध्ये. क्लायमेट तर इतका छान आहे आणि व्ह्यूज तर सिनिकच येतात, त्या डाऊटच नाही आहे. आता पेटपूजा करतो आणि परत जातो भिजायला. घरात नाही पाणी, तुझ्या घरात नाही पाणी, गागर उतानी रे.
राणी माझ्या माळ्यामध्ये दिसशील का ये ना मराठी गर्ल्स वायबिंग अगं पापलेट वाली होशील का माझी नवरी माझ्या मनानं भरलीस कौरी अरे चूजा चू करता है गलियों और चौतारों में बेकमकी करता फिरे तू तो अपने यारों में ट्रिप सक्सेसफुली डन. मला गिफ्ट द्या मला. ट्रिप सक्सेसफुल हो गया है गाइस, थैंक्स टू आवर सहेंद्रा. उनके लिए ये बारिश बहुत ज़्यादा हो रही है इसलिए आपके लिए ये मैडम थैंक यू. और आपके लिए वाव. आभारी आहे आभारी आहे आभारी आहे. ओह माय गॉड थँक यू. म्हणजे तो ट्रिप सक्सेसफुली डन. मला थँक्यू बोला मला. तुम्ही ले ले बोनस. सो हॅलो गाईज, सगळं आवरलेलं आहे. दुपारचे 12-12:30 झाले आहेत आणि फायनली तो दुःख बरा क्षण आलेला आहे चेकआउटचा. तुला कसं वाटलं? मला खूप 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 छान वाटलं. पण Experience कसा आता होता? आम्ही आत्ताच्या मोमेंट पर्यंत चेकआउटचा टाइम झाला तरी आम्ही विचार करतोय की आम्ही थांबू का? एक्सटेंड करायचा का स्टे? बट खरंच. सगळ्यांचे कमिटमेंट्स आहेत त्यामुळे जावं लागतंय. बट डोंट फिअर, लवकरच आम्ही येणार आहोत परत. Yes. श्वेता तुला कसं वाटलं? मतलब माइंड ब्लोइंग. इतना सब तेरे को दिया हमने, कैब दिया हमने, छतरी दिया बारिश में जाने के लिए. और क्या बाय द वे ही ट्रिप ऑर्गनायझर मी होती त्यामुळे ह्यांनी माझा सत्कार केला होता काही गोष्टी. तो तुम्ही vlog मध्ये बघाल. येस येस नक्कीच बघाल. सो आता बाहेर तर खूप पाऊस आहे. ओला आम्ही बुक केली आहे. सो हा असा काही होता आमचा एक्सपिरियन्स 3 मैत्रिणींचा. खूप एन्जॉय केलं आणि आता भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन थँक्यू गाइस प्लीज प्रे हम ऐसे ही मिलते रहे. येस बाय. हा होता आमचा विला आणि चाललोय आता. शिट, हाऊ डू यू फील? व्हेरी सॅड ना? We don't want to go, ट्रू दॅट. but we are going.